मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ मुंबई अनिवासी गाड्यांचा ई-लिलाव 2024. नुकतीच ही बातमी 27 फेब्रुवारी 2024 लोकसत्ता या पेपरमध्ये आलेली आहे. यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की मुंबई मंडळातर्फे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास, मिळकत व्यवस्थापन, गाड्यांची विक्री, हस्तांतरण व अदलाबदल विनियम 1981 आणि म्हाडा जमिनीची विल्हेवाट नियम 1981 मधील तरतुदीनुसार विविध योजनेअंतर्गत 173 अनिवासी गाड्यांसाठी ई-लिलाव जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. म्हणजे ज्यांना मुंबई म्हाडाच्या जागेमध्ये म्हणजे म्हाडाची जी बिल्डिंग असते त्यांच्यासाठी जे जागा राखीव असतात, त्यांच्यासाठी जे गाडी असतात, त्या गाड्यांचा ई-लिलाव होणार आहे. तर त्याची बातमी आज या लोकसत्ता पेपरमध्ये आलेली आहे. आपण आता त्यांची पूर्ण माहिती बघणार आहोत. तर चला पुढील माहिती बघू. अर्जदारांना नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची व निकालाबाबतचे वेळापत्रक हे आपल्याला या पेजवरती दिसत आहे. ई-लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे, ऑनलाईन अर्ज करणे, कागदपत्र अपलोड करणे, अनामत रक्कम भरणे इत्यादींकरता सुरुवात दिनांक व वेळ हे आपल्याला 1 मार्च 2024 सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणार आहे. म्हणजे आपल्याला 1 मार्चपासूनच या गाड्यांसाठी अप्लाय करावा लागेल. त्यानंतर क्रमांक 2, ई-लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे, ऑनलाईन अर्ज करणे, कागदपत्र अपलोड करणे, अनामत रक्कम भरणे इत्यादींकरता अंतिम दिनांक वेळ 14 मार्च 2024 रात्री 11:59 पर्यंत. म्हणजे आपल्याला जर कागदपत्र अपलोड करायचे असेल, अनामत रक्कम भरायची असेल तर 14 मार्च रात्री 12 म्हणजेच 11:59 पर्यंतच हा कालावधी राहील. त्यानंतर अनुक्रमांक 3, ई-लिलाव ऑनलाईन बोली सुरू होण्याची दिनांक व वेळ 19 मार्च 2024 सकाळी 11 वाजल्यापासून आपल्याला ही ऑनलाईन बोलीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर अनुक्रमांक 4, ऑनलाईन बोलीकरता अंतिम दिनांक वेळ 19 मार्च 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत. म्हणजे 19 तारखेला सकाळी 11 वाजल्यापासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपल्याला ऑनलाईन बोली बोलावी लागेल. त्यानंतर अनुक्रमांक 5, ई-लिलावाचा एकत्रित निकाल जाहीर करण्याचा दिनांक. म्हणजे यांचा निकाल जो आपण बोली लावणार आहे त्यांचा निकाल आपल्याला 20 मार्च 2024 सकाळी 11 वाजता म्हणजे ज्या दिवशी आपण लिलाव लावणार त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता याचा निकाल लागणार आहे. तर आपल्याला समोरच्या पेजवरती बघा ऑनलाईन अर्जाची किंमत म्हणजे 5,000 रुपये अर्जाची किंमत राहणार आहेत, प्लस 900 रुपये GST म्हणजे 18% GST विना परतावा राहील. आणि ई-लिलाव प्रक्रिया शुल्क 1,000 रुपये प्लस 180 रुपये GST म्हणजे 18% GST विना परतावा. असे याची जी ऑनलाईन शुल्क आणि किंमत आहेत त्यांची माहिती आपण बघितली. आता आपल्याला ठिकाण कोणते, दुकाने किती, अनारक्षित किती, सामाजिक आरक्षण अंतर्गत आरक्षित किती, भोगवटा प्रमाणपत्र आहे का, त्यांची प्रति गाड्याची किंमत किती ही माहिती आपण आता क्रमाक्रमाने बघू. अनुक्रमांक 1, प्रतीक्षा नगर सायन एकूण दुकानं 15, अनारक्षित 12, सामाजिक आरक्षण अंतर्गत आरक्षित 3 जागा, भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त आहे. आणि ही बाजूला 25,49,893 ते 45,53,937 पर्यंत या गाड्यांची किंमत राहील. अनुक्रमांक 2, न्यू हिंद मिल माझगाव एकूण दुकाने 2, अनारक्षित 2, भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त, त्याची किंमत आहे समोर आपल्याला दिसत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 3, स्वदेशी मिल कुर्ला एकूण दुकानं 5, अनारक्षित 4, सामाजिक आरक्षणानंतर 1, भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त. त्यानंतर अनुक्रमांक 4, गव्हाणपाडा मुलुंड एकूण दुकाने 8, अनारक्षित 6, सामाजिक आरक्षण 2, भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त. बाकी हे शेवटली ते त्या गाड्यांच्या किमती कमीत कमी ते जास्तीत जास्त हे आपल्याला इथे दिसत आहे, हे तुम्ही बघून घ्या. त्यानंतर 5, तुंगा पवई दुकाने 3, अनारक्षित 3, भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त. त्यानंतर कोपरी पवई एकूण दुकाने 5, अनारक्षित 4, सामाजिक आरक्षणानंतर 1, भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त. त्यानंतर 7, मजासवाडी जोगेश्वरी पूर्व दुकानं 1, अनारक्षित 1, भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त. त्यानंतर 8 नंबर शास्त्रीनगर गोरेगाव एकूण दुकानं 1, अनारक्षित 1, सामाजिक आरक्षण अंतर्गत 0, भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त. साईडला ती किंमत त्या गाड्यांची आहे. त्यानंतर सिद्धार्थनगर गोरेगाव एकूण दुकानं 1, अनारक्षित 1, भोगवटा प्रमाणपत्र
मिळालेलं आहे. सामाजिक आरक्षणाअंतर्गत 0 आहे आणि ते बाजूला किंमत ठेवलेली आहे. त्यानंतर अनुक्रमांक 10 बिंबिसार नगर गोरेगाव पूर्व, एकूण दुकानं 17, अनारक्षित 16, सामाजिक आरक्षणाअंतर्गत 1, भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त. कमीत कमी आणि जास्तीत जास्त किंमत ही तिथे समोर दिसत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 11 मालवणी मालाड, एकूण दुकानं 57, अनारक्षित 46, सामाजिक आरक्षणाअंतर्गत आरक्षित 11, भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त. कमीत कमी 45,18,770 रुपये ते 59,64,142 हे आपल्याला दिसत आहे. अनुक्रमांक 12 चारकोप भूखंड क्रमांक 1, इथे टोटल गाडी दिलेले आहे 15, अनारक्षित 11 आणि अंतर्गत आरक्षण 4, भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त. गाड्यांची किंमत बाजूला आहे. त्यानंतर 13 नंबर चारकोप भूखंड क्रमांक 2, एकूण दुकाने 15, अनारक्षित 11 आणि सामाजिक अंतर आरक्षणाअंतर्गत 4 गाडे म्हणजे भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त आहे. त्यानंतर चारकोप भूखंड क्रमांक 3 अनुक्रमांक 14 मध्ये एकूण दुकाने 14, अनारक्षित 3, भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त. अंतर्गत आरक्षित 1, जुने मागाठाणे बोरिवली पूर्व अनुक्रमांक 15, येथे पण गाड्यांची 12 गाड्यांची आहेत. त्यानंतर अनारक्षित 9 आणि आरक्षित 3 याची पण भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त आहे. त्यानंतर अनुक्रमांक 16 महावीर नगर कांदिवली पश्चिम, एकूण दुकानं 12, अनारक्षित 9 आणि अंतर्गत आरक्षित 3, भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त. यांच्या गाड्यांची किंमत 38,86,000 ते 54,12,900 रुपयेपर्यंत. कमीत कमी आणि जास्तीत जास्त ही किंमत इथे सांगितलेली आहे प्रति गाड्याची. त्यानंतर ई लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी पात्रतेच्या अटी म्हणजे आपल्याला या ई लिलावामध्ये जर आपल्याला भाग घ्यायचा असेल तर यांची काय अट आहे हे आपल्याला इथे समोर सांगण्यात आलेले आहे. अर्जदाराचे वय ई लिलावासाठी अर्ज करतेवेळी 18 वर्षापेक्षा जास्त असावे. म्हणजे कमीत कमी 18 वर्ष तरी उमेदवाराचं वय असावं जो या ई लिलावामध्ये भाग घेईल. अर्जदाराने महाराष्ट्र राज्यातील वास्तव्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट त्याच्याकडे असणे आवश्यक आहे. त्याच्या 2018 नंतरचे सादर करणे आवश्यक आहे. ई लिलावासाठी खालीलप्रमाणे अनामत रक्कम येणार आहे. म्हणजे आपल्याला या ई लिलावामध्ये जर भाग घ्यायचा असेल तर काही अनामत रक्कम आहे ती आपल्याला इथे सांगण्यात आलेली आहे. 25 लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला 25,000 रुपये अनामत रक्कम भरावी लागेल. 25,01,000 ते 50,00,000पर्यंत असेल तर 50,000 रुपये अनामत रक्कम भरावी लागेल. 50,01,000 ते 75,00,000 या दोन मध्ये असेल तर तुम्हाला 75,000 अनामत रक्कम भरावी लागेल. आणि 75 लाखांपेक्षा जास्त असेल तर 1,00,000 रुपये तुम्हाला अनामत रक्कम भरावी लागेल. यशस्वी लिलावधारकांना संबंधित गाड्यावर बृहन्मुंबई महानगरपालिकेने लागू केलेले व्यवसायासंबंधी आरक्षण असल्यास त्याप्रमाणे व्यवसाय करणे बंधनकारक असेल. विस्तृत पात्रता निकष प्रत्येक गाड्याचे वस्तुत विवरण, सामाजिक आरक्षण, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे व्यावसायिक आरक्षण, अटी व शर्ती तसेच ऑनलाईन अर्ज सूचना, माहिती पुस्तिका इत्यादी सर्व माहिती www.euction.mahada.gov व www.mahada.gov या संकेतस्थळावर 1/3/2024 रोजी उपलब्ध होईल. म्हणजे आपल्याला कोणत्या गाड्यासाठी किती गाडी आणि किती आरक्षित आहे, किती आरक्षण आहे याची पूर्ण माहिती आपल्याला या म्हाडाच्या वेबसाईटवरती 1 मार्चला पब्लिक होईल. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आपल्याला सांगण्यात येते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.